आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रीमंत किंवा गरीब अशा कुठल्याही घरात जन्माला आले तरी पुढची परिस्थिती बदलूच शकते. म्हणजे श्रीमंत असेल तर पुढे जाऊन गरीब होऊ शकते, किंवा गरीब असेल तर मेहनत करून पैसे कमवून श्रीमंत होऊ शकते. श्रीमंत किंवा गरीब अशा कुठल्याही घरात जन्माला आले तरी देवाकडे मी हीच प्रार्थना करेन की मला धडधाकट शरीर आणि बुद्धी दे, म्हणजे मी माझ्या मेहनतीने पैसे कमवू शकेन. ठीक आहे. तिसरा प्रश्न. जर तू कुठल्या अडचणीत सापडलीस तर काय करशील? ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करशील का पळून जाशील? येतंय ना उत्तर? हो. आयुष्यात कुठलीही अडचण आली तरी अर्थातच मी ती सोडवेन, कारण जगात प्रत्येक कुलुपाची चावीही असतेच. आपल्याला फक्त ती शोधावी लागते. आणि माझा विश्वास आहे, देव जर आपल्याला एखाद्या अडचणीत टाकतो तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्गही दाखवतो. फक्त आपले डोळे उघडे असायला हवेत. वा, तिन्ही प्रश्नांची अगदी छान उत्तरं दिलीस तू. हो की नाही देवांश? हो ना यार, म्हणजे आम्हाला तरी असं काही सुचलं नसतं. अगं बाई मनसा, आहो रडताय कशाला? अंजलीलाही रडायला येईल मग. खूप जीव आहे हो त्यांचा अंजलीवर. एकुलती एक आत्या आहे ना. पंच, डोळे पुसा बघू. वाईट वाटेल ना मग अंजलीला. मला माहिती आहे आनंद अश्रू आहेत, पण पुसा. पंच, बाळा खरंच खूप हुशार आहेस तू. म्हणजे माझ्या बहिणीने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तू योग्य उत्तरं दिलीस, आणि हे सिद्ध केलंस की आमच्या देवांसाठी तू अगदी सुयोग्य जोडीदार आहेस. खरंच हो, अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभेल नाही का हो? माय गॉड, या मुलीने इतकी परफेक्ट उत्तरं कशी काय दिली माझ्या प्रश्नांची?
हाच चान्स होता माझ्याकडे या मुलीला रिजेक्ट करण्याचा. पण आता कुठलं कारण देऊन रिजेक्ट करणार आहे मी हिला, गॉड नोस. आमच्यासाठी पत्रिका जुळणं तर महत्वाचं होतंच, पण मुलगी हुशार असणं, आमच्या देवांशला शोभणारी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. गुरुजींनी अगदी छान स्थळ सुचवलं आम्हाला, हो की नाही हो? खूप सुंदर दिसतेस तू. हिची दृष्ट काढा नक्की. हो. माझ्या होणाऱ्या सुनेसाठी एक छानसा दागिना बघून ठेवलाय मी, म्हणजे तुला काहीही शोभेल, पण तो दागिना जर लग्नाच्या दिवशी घालशील ना तर मला खूप आनंद होईल. बहिणी, एवढी घाई करण्याचं कारण नाहीये. अगं आत्ताच मुलगी बघण्याचा कार्यक्रम झालाय ना. या मुलीला आज आपण पहिल्यांदा भेटलोय. थांब ना जरा, आधी आपण सगळे घरी जाऊन डिस्कस करू, मग डिसिजन घेऊ. लग्नाचा निर्णय हा घाई घाईत घ्यायचा नसतो. जानू, आई म्हणते तसंच करूयात. बघा, तुमची मुलगी खरंच गुणी आहे. आमचा निर्णय झाला की आम्ही तुम्हाला लगेच कळवतो, ठीक आहे? आम्ही आमच्या मुलीवर चांगलेच संस्कार केलेत. तुम्ही कुठलीही शंका बाळगू नका, आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहू. ते बघा, तुम्ही अगदी काळजी करू नका, आम्ही लगेच कळवतो. पण आम्हाला तुमची मुलगी आवडली आहे हे मात्र नक्की. हो दादा, आपण निघूया का? हो. चला.